मित्रांनो, डॉक्टर मोरे शेअर मार्केट या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. तर आज आपण शिकणार आहोत टेक्निकल ॲनालिसिस मधला पहिला पार्ट, कॅन्डल आणि कॅन्डलस्टिक पॅटर्न. टेक्निकल ॲनालिसिस मधला सगळ्यात महत्त्वाचा आणि पहिला पार्ट आहे. तर सर्वप्रथम ज्यावेळेस आपण शेअर मार्केटमध्ये एक टेक्निकल ॲनालिसिस करायला लागतो त्यावेळेस सर्वप्रथम सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे एक कॅन्डल. कॅन्डल म्हणजे काय असतं आपण तर ऐकून असाल बऱ्यापैकी. कॅन्डल आणि कॅन्डलस्टिक पॅटर्न. एक कॅन्डल कशी तयार होते? सर्वप्रथम एखाद्या कंपनीचा शेअर असतोय, मग तो शेअर्स आपल्या मार्केटमध्ये आपण सपोज सकाळी जर मार्केट ओपन झाले तर ती कॅन्डल तयार होण्याचं मी फॉर्मेशन तुम्हाला सांगतो की एखादा शेअर कॅन्डलला सर्वप्रथम एक 4 भाग असतात. एक म्हणजे ओपनिंग प्राईस, दुसरी म्हणजे क्लोजिंग प्राईस, तिसरी म्हणजे हाय प्राईस आणि चौथी म्हणजे लो प्राईस. म्हणजे या 4 प्राईसचं कुठंतरी एक रिफ्लेक्शन असतंय कॅन्डलमध्ये. म्हणजे एक कॅन्डल ही 4 किमती दाखवते की एखादा शेअर ओपन किती रुपयाला झालाय, क्लोज किती रुपयाला झालाय आणि ती जास्तीत जास्त हाय प्राईसला किती रुपयाला गेलाय आणि लो प्राईसला किती रुपये गेलाय. या 4 प्राईस ज्या आहेत ते 4 किमती एक दाखवतं. एक कॅन्डल 4 किमती दाखवतो. समजा एखादा शेअर जर 100 रुपयाला ओपन झालेला आहे तर त्याची ओपनिंग प्राईस 100 रुपयाला तिथं होते आणि ती 105 रुपयाला 105 रुपयाला क्लोज झाला तर 100 ते 105 ही ती एक कॅन्डलची बॉडी राहते. आणि तो जर शेअर 108 रुपयाला गेला असेल तर ती हाय प्राईस 108 पर्यंत जाते. त्याला शॅडो म्हणतात, अप्पर शॅडो. 95 रुपयाला आला असेल तर ती लोअर शॅडो, ती पण खालची शॅडो राहते. मग बॉडी आणि शॅडो सर्वप्रथम हे महत्त्वाचं आहे की बॉडी म्हणजे काय, शॅडो किंवा लेग असं म्हणलं तरी चालेल. कॅन्डलची बॉडी म्हणजे काय, कॅन्डलची ओपनिंग प्राईस आणि क्लोजिंग प्राईस या दोन्हीमधून जे अंतर आहे त्याला कॅन्डलची बॉडी म्हणतात. आणि त्याची लेग म्हणजे काय की त्याची हाय प्राईस किती, एखादा शेअर्स वर कितपर्यंत गेला, खाली कितपर्यंत आलाय, त्याचे जे काय असतंय त्याचा अंदाज म्हणजे त्याचा इंडिकेटर असतोय ते शॅडो म्हणतात त्याला. मग सर्वप्रथम एक कॅन्डल अशी 4 गोष्टीतून तयार होती हे आपल्याला एक कॅन्डल कळणं महत्त्वाचं आहे. मग रेड कॅन्डलमध्ये मुख्यतः 2 कलर असतात आपल्या त्यात. ते कॅन्डलचे आपण जे इंडियन मार्केटमध्ये जास्त तर एक जपानीज कॅन्डल वापरली जाते. मग त्याच्यात 2 असतात, रेड आणि ग्रीन. मग रेड कॅन्डल कधी, ज्यावेळेस मार्केटचं सेंटिमेंट निगेटिव्ह असेल किंवा म्हणजे मार्केटचं सेंटिमेंट किंवा त्या कॅन्डलचं किंवा त्या ठराविक प्राईसचं सेंटिमेंट ज्यावेळेस निगेटिव्ह असेल, प्राईस खालच्या दिशेने चाललेली असेल तर रेड कॅन्डल तयार होतात आणि प्राईस वरच्या दिशेने चालली असेल तर ग्रीन कॅन्डल तयार होतात. मग त्या कॅन्डलचा कलर, कॅन्डलची बॉडी, कॅन्डलचे लेग या सगळ्या गोष्टीचा एक अंदाज घेऊन कुठेतरी एक टेक्निकल ॲनालिसिस केलं जातं. सर्वप्रथम एक कॅन्डल म्हणजे तर आपण बघितलं आणि दुसरं पॅटर्न, कॅन्डलस्टिक पॅटर्न ही त्याच्यातून थोडा पुढचा भाग येतो. कॅन्डलच्या पुढचा म्हणजे कॅन्डलस्टिक पॅटर्न. समजा एक ठराविक कॅन्डल कशी तरी क्रिएट झाली कोणत्या तरी प्राईसनी आणि त्याच्यानंतरची कॅन्डल कशी क्रिएट होती याचं दोन्हीचं कुठेतरी एक विश्लेषण म्हणजे कुठेतरी दोन्हीचं मिळून असं एक कुठेतरी पॅटर्न तयार होतो कॅन्डलस्टिकचा. म्हणजे 2 ते 3 ते जास्तीत जास्त एक 4 कॅन्डलचे जे पॅटर्न तयार होतात त्याला कॅन्डलस्टिक पॅटर्न असे म्हणतात. मग कॅन्डलचे प्रकार मुख्यत्वे 5-6 प्रकार आहेत. पहिलं म्हणजे डोजी कॅन्डल, दुसरं म्हणजे हॅमर कॅन्डल, तिसरं म्हणजे इन्व्हर्टेड हॅमर, चौथं म्हणजे डोजी हॅमर, इन्व्हर्टेड हॅमर. हे मुख्यतः 2-3 प्रकारचे कॅन्डलमध्ये येतात. आणि कॅन्डलस्टिक पॅटर्न म्हणजे काय, ज्या पॅटर्न 2 कॅन्डलपेक्षा जास्त तयार होतो, 2 किंवा 2 पेक्षा जास्तीत जास्त 4 कॅन्डलपर्यंत पॅटर्न तयार होतो त्याला कॅन्डलस्टिक पॅटर्न म्हणतात. सर्वप्रथम आपल्याला कॅन्डल म्हणजे काय असते हे कळणं महत्त्वाचं आहे. आता कॅन्डलचा बिहेवियर ओळखता आला पाहिजे. कॅन्डलचा आणि 1-2-4 कॅन्डलचा मिळून जर बिहेवियर आपल्याला ओळखता आला तर आपण एक शेअर मार्केटचं एक सेंटिमेंट किंवा त्या ठराविक प्राईसचं सेंटिमेंट ओळखू शकतो की एखादा शेअर्स वर जाणार आहे का खाली पडणार आहे. त्यामुळे सर्वप्रथम या 2 गोष्टी लक्षात येणं महत्त्वाचं आहे. टेक्निकल ॲनालिसिसचा प्रॉपर पूर्ण कोर्स बघायला गेलं तर आपले बऱ्यापैकी भरपूर व्हिडिओ तयार होतीलच. ते तर आपण व्हिडिओ मी अपलोड करतच राहील. सुरुवातीला सगळ्यात महत्त्वाचा भाग या 2 गोष्टी लक्षात घेणं महत्त्वाचं आहे की कॅन्डल म्हणजे काय, कॅन्डलस्टिक पॅटर्न म्हणजे काय, कॅन्डल तयार कशी होती आणि कॅन्डलस्टिक पॅटर्न तयार कशी होते. मग कॅन्डलस्टिक पॅटर्न कोणकोणते आहेत हे पण आपण पुढील व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आणि कॅन्डल कोणकोणते आहेत
ते पण पुढील व्हिडिओमध्ये बघत आहोत. तरी व्हिडिओ कंटिन्यू बघत चला. बेल आयकॉनला प्रेस करा, सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे व्हिडिओ तुमच्यापर्यंत सहज पोहोचतील. धन्यवाद.